अक्षय तृतीयेच्या दिवशी काही खरेदी करणार नाही असं कधी होणार नाही. काय घेतलं ते मी दाखवते, पण त्याच्या आधी हे सगळे मला दुपारचे घासलेले भांडे लावायचे होते आणि संध्याकाळी काही स्वयंपाक नव्हता, फक्त दुपारचं गरम करून जेवायची तयारी करायची होती. पुरणाचा स्वयंपाक जर असला दुपारी तर संध्याकाळी स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं. तर इकडे फक्त मला गरम गरम भजे करायचं होतं. सार भजे चांगले लागतात खायला आणि सगळ्यांनाच आवडतात. दिवसभर इतकं काम होतं तर बाकीचा पसारा जो होता तर तो आवरायला मला वेळच मिळाला नाही, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी कामं तर राहतातच, पण ज्या पण काही आपण देवाच्या सेवा करतो त्या पण राहतात. त्याच्यामुळे इतर गोष्टी माझ्या काही झाल्या नाही, घरातले कामं वगैरे. कामं तर वर्षभर चालूच राहतात, पण सेवा पण महत्त्वाच्या असतात, कारण 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. आणि त्या दिवशी ज्या पण आपण काही सेवा करतो तर त्याचं पुण्य जे असतं ते आपल्याबरोबर कायमस्वरूपी असतं. त्यामुळे जितकं करता येईल तेवढं आपण करायचं. माझं जेवण झालं होतं आणि जितके भांडे होते तेवढे मी गोळा करून घेतले. आणि किचन ओटा मला इतका काही डीप क्लिनिंग करायची नव्हती, त्यामुळे मी वरचेवर आवरून घेतला. दुपारीच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता. आता फक्त पुसायचा होता, तो मी पुसून घेतला आहे. बाकीच्यांचे एकीकडे जेवणं चालू होते, तोपर्यंत ते माझं जेवढं होईल तेवढं मी काम करून घेत होते, कारण नंतर पण कंटाळा येतो. भांडे थोडेसे होते तर ते पण मी घासून घेते, बाकीचे होते तर ते मी नंतर घासणार होते. आणि काय खरेदी केली तर मी मला स्वतःसाठी 2 साड्या घेतल्या, कारण डेली यूजलाच मला साड्याच राहिलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे म्हटलं एक साडी घेण्यापेक्षा आहे ना त्याच पैशामध्ये 2 साड्या घेतलेल्या कधी पण चांगलं. माझ्याकडे डेली यूजला साड्याच राहिलेल्या नव्हत्या. साड्या तर भरपूर आहेत, पण कॉटनच्या, स्टोनच्या अशा साड्या आहेत आणि त्या डेली यूजला आपण वापरत नाही. त्यामुळे मी ह्या साड्या घेतलेल्या होत्या. इतक्या छान फॅब्रिक मिळालं मला आणि खूप छान कलरसुद्धा आहेत ह्या साडीचे. तर रोज वापरायला अशाच चांगल्या असतात, म्हणजे आपल्याला पण कम्फर्टेबल वाटतं अशा साड्यांमध्ये. घरामध्ये मला साडीच वापरायला आवडते, मोस्टली साडीच असते माझी. ड्रेस तर मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी ड्रेस एवढं घालत नाही. तर चला बाय.